नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई पोलीसचा पेपर आपल्याला 12 तारखेला सोडवायचा आणि तो नक्की कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे आपण, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील आणि आपण सिलेक्ट होऊ. समजतं. आता आपण बरेच विद्यार्थ्यांचं बघितलंय, अगदी 15 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस भरतीचे पेपर सुरू झाले. अनेक जिल्ह्यांचे 15 तारखेला झाले, कोणाचे 22, कोणाचे 28, 29 किंवा अगदी 5 तारखेला सुद्धा एप्रिलच्या चालकचे वगैरे आपण पेपर पाहिले. तर याच्यामध्ये मित्रांनो आपण अनेक विद्यार्थी मित्रांकडून काही चुका झाल्यात त्या आपण समजून घेतल्या आणि आपण येणाऱ्या भरतीमध्ये तशा चुका जर आपण केला नाहीत तर आपल्याला या भरतीमध्ये नक्कीच सक्सेस मिळवता येईल आणि मुंबई पोलीस म्हणून आपल्याला जॉईन करता येईल. मग फक्त मुंबई पोलीसच असं नाही म्हणता येणार, मीरा भाईंदरला सुद्धा सेमच स्ट्रॅटेजी राहणार आहे. समजतंय. आपण हे डिटेलमध्ये समजून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. खास करून मुंबई पोलीसचा पेपर आपण कसा सोडवायचा, जर पेपर सोपा असेल तर तो कसा सोडवावा लागेल आणि जर पेपर अवघड आला तर नक्की कशा पद्धतीनं सोडवायचा आणि साधारणतः आपल्याला किती मार्क्स मिळवावे लागतील. कारण मैदानीचे कट ऑफ आपण जर बघितले तर ऍव्हरेज 40चे कट ऑफ राहिले सगळीकडेच. अगदी SC ST सारख्या कास्टचे सुद्धा 38 कट ऑफ राहिलेले आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे मुंबई पोलीसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतके मोठे कट ऑफ आपण बघतोय. ठीक आहे. तर त्याच्यामुळं स्पर्धा नक्कीच आहे, पण याच्यात तुम्हाला जो काही 1:10चा रेशो बघायला मिळतो, म्हणजे कॉम्पिटिशन जी आहे ती थोडीशी कुठंतरी कमी झाली लेखी परीक्षेसाठी असं मला वाटतं. कारण दरवर्षी साधारणतः एकाच जरी 10चा आपण म्हटलो प्रमाण, तरी इथं एकाच 17चा एकाच 30चा सुद्धा प्रमाण राहिलेला आपण बघायला मिळतं आपल्याला. ठीक आहे. चालक मध्ये तर तुम्ही बघितलं असेल अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच 30 एकाच 25 असा प्रमाण राहिला, म्हणजे एका जागेसाठी 25-25 मुलं पेपर देत आहेत. बरोबर. तर त्या तुलनेला मुंबई थोडंसं सोपं जाईल, कारण एकाच 10चा रेशो सगळ्याच कास्टला बऱ्यापैकी दिसतोय. ठीक आहे. आणि जर पॅरलल रिझर्वेशन असेल, तुम्हाला समांतर आरक्षण असेल, तो तर विषयच वेगळा आहे. त्याच्यामध्ये तर उमेदवारच सापडले नाहीत. मग ते पोलीस पल्ले असतील किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, अर्थक्वेक वाले असतील म्हणजे भूकंपग्रस्त असतील, तर यांचे कट ऑफच बघितलं तर 25-26 आहेत. त्यांना उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत तेवढे. ठीक आहे. एकाच 10च्या हिशोबात सुद्धा. म्हणून जर पेपर सोपा असेल तर नक्की कशा पद्धतीनं आपण ते हँडल केलं पाहिजे आणि जर डिफिकल्ट असेल तर कशा पद्धतीनं हँडल केलं पाहिजे. बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही जर नीट समजून घेतलं तर अगदी सुवर्ण संधी म्हणू शकता तुम्ही मुंबई पोलीसला, जे लेखीस पात्र ठरलेले आहेत विद्यार्थी मित्र. ठीक आहे. कारण याच्या आधीचा इतिहास जर मुंबईचा बघितला तर लेखीला खूप मोठी संख्या असायची. ओके. तुलनेनं जागांच्या, आणि इथं या वर्षी फक्त आपल्याला बघायला मिळतं की लेखीला खूप कमी विद्यार्थी बसतायत. ओके. म्हणजे अगदी 35,000 विद्यार्थी असायला हवे होते एकाच 10च्या हिशोबाने, पण 35 ते 36,000, परंतु तेही विद्यार्थी बसलेले आपल्याला बघायला मिळत नाही. साधारणतः 33,000 विद्यार्थी इथं मुंबईला पेपर देणार आहेत. ओके. तर याच्यामध्ये जर पेपर सोपा असेल तर नक्की कशा पद्धतीने आपण टॅकल करायचं ते समजून घेऊयात. बघा आता याच्यात पेपर आतापर्यंत जे काही पेपर झाले तर त्याच्यामध्ये मुलांनी काय मिस्टेक केल्या, तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस शिपाई पदाचे पेपर बघितलेत आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी पेपर झाले, तर त्याच्यामध्ये शिपाई पदासाठी जो पॅटर्न राहिलेला आहे हे पहिलं जर तुम्ही नीट समजून घेतला तर तो सर्वीकडेच बऱ्यापैकी 25चा पॅटर्न राहिलेला आहे. बरोबर. मागचा मुंबईचा इतिहास बघता मुंबईला मात्र 25चा पॅटर्न राहिलेला नव्हता, म्हणजे अगदी 20-20-20 40चा पॅटर्न राहिला. जीएस थोडस जास्त येत होतं. ठीक आहे. आता इथं साधारणतः दरवर्षी ज्याप्रमाणे चालतं तो एक पॅटर्न, आणि आता सर्वच जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीनं 25चा पॅटर्न चाललाय त्या पद्धतीवरती समजा जर मुंबई गेलं 25च्या पॅटर्न वरती, तर आपल्याला कशा पद्धतीने टॅकल करावं लागणार आहे हे समजून घ्या. हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे तुमच्यासाठी, कारण अगदी डिटेल समजून घ्या तुम्हाला. कारण बघा, हे भरती झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की असं करायला हवं होतं, किंवा व्हिडिओमध्ये आपण ऐकतो ते आधी ऐकलेलं खूप चांगलं असतं, म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला ते करता येईल. ओके. बघा याच्यामध्ये जर तुम्ही 25चा पॅटर्न बघितलात, 25चा पॅटर्न जर राहिला तर ते दोन प्रकारे राहू शकतं. एक सोपे प्रश्न असू शकतात किंवा अवघड प्रश्न असू शकतात. बरोबर आहे. आता याच्यामध्ये मी फक्त सोप्यांबद्दल बोलतोय. जर सोपा असेल तर तुम्हाला एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. प्रश्न जर सोपे आले तर उत्साहाच्या भरात गडबड करायची नाही. समजतंय का? शांत पद्धतीनं अगदी स्लो होऊन, कारण सोपे प्रश्न म्हणजे पटपट सुटतात. बरोबर आहे. सर्वांना हा कॉमन पार्ट आहे. प्रश्न सोपे तर वेळ जास्त आपल्याला मिळतो, पटापट पटापट आपण सोडवत जातो. ठीक आहे. तर सोडवलेही पाहिजेत, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण आपल्याला येत आहेत तेच प्रश्न फक्त पहिले सोडवणं अपेक्षित आहे, आणि ते पटकन जर सोडवून घेतलेत सोपे तुम्ही प्रश्न, तर बाकीच्या प्रश्नांना तुम्हाला जास्त वेळ देता येईल. ठीक आहे. आणि 25च्या पॅटर्न मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे
गणित आणि बुद्धिमत्ता जो आपले दोन सब्जेक्ट आहेत, मेंटल ॲबिलिटी आणि मॅथ्स, तर या दोन सब्जेक्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतं की जर पेपर सोपा जरी असला तरी पण तोंडी सुटण्यासारखे गणिताचे प्रश्न बघायला मिळतात. समजलं? तर बरेच विद्यार्थी मित्र काय करतात, याच्यामध्ये पटकन तोंडी सोडवून जाण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यामध्ये सिली मिस्टेक होण्याचं प्रमाण जास्त होतं. समजतंय? आणि आता हा किंवा ही जी स्पर्धा आहे, ही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ही अभ्यासावरती राहिलेली नाही. समजतंय? स्पर्धा खूप चेंज होते. म्हणजे पहिलं असं होतं की ज्याचा अभ्यास चांगला आहे, जो अभ्यासात हुशार आहे, तर त्याला बऱ्यापैकी आपल्याला मार्क्स मिळताना बघायला मिळत होते. समजतंय? पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता जर आपण मार्क्स बघितले तर साधारणतः विद्यार्थ्यांना जे मार्क्स मिळत आहेत, हे मार्क्स त्यांच्या हुशारी, बघा अभ्यास तर प्रत्येकाचा आहे, अभ्यास कोण करत नाही आणि तो स्पर्धेत जिंकलाय असं कधीच होणार नाहीये. समजतंय? स्पर्धेत जिंकतोय, अभ्यास आहे, पण तो त्या सिच्युएशन मध्ये काय रिॲक्ट करतोय पेपरच्या त्या क्वेश्चनला, त्याच्यावरती सर्व काही ठरतं. जर व्यवस्थितरित्या रिॲक्शन असेल पेपरला तर मग त्याचा इम्पॅक्ट सुद्धा व्यवस्थित होतो. प्रश्नांची उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात. समजतंय का? म्हणून लक्षात घ्या, गणित बुद्धिमत्ता जरी सोपा असलं तरी पण व्यवस्थित कॅल्क्युलेट करूनच सोडवायचं. कारण मी बघितलंय 15 तारखेच्या पेपरमध्ये, अगदी पुण्याला झालेल्या 22 तारखेच्या पेपरमध्ये किंवा 29 तारखेला झालेले अनेक जिल्ह्यांचे एसपीचे जे काही सीपीचे पेपर होते त्याच्यामध्ये आपण बघितलं, चालक मध्ये सुद्धा बघितलं, सोपे पेपर असताना सुद्धा मुलांनी सिली मिस्टेक खूप मोठ्या प्रमाणात केल्यात. म्हणजे अगदी गणितासारखं एक सांगायचं झालं तर असं काहीतरी 0.7 गुणिले 0 वगैरे असं, म्हणजे थोडक्यात पॉईंटवाला जो आपल्याला दशांश पूर्णांकांचा जो गुणाकार येतो, आता येत आहे सगळ्यांना, अभ्यास तर सगळ्यांचा आहे, पण तोंडी करण्याच्या नादामध्ये, पटकन सोडवण्याच्या नादामध्ये एवढे साधे साधे प्रश्न आपण सोडवतो ना, ते चुकतोय आणि याचा परिणाम आपल्या फायनल रिझल्टवरती मित्रांनो होतो. जर तुमच्याकडून अशा 3-4 चुका जर होत असतील तर तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा असू शकते. समजतंय? म्हणून थोडंसं याच्यावरती कंट्रोल करा. अभ्यास सगळ्यांचा आहे, आता नव्यानं तुम्ही काही नाही करू शकत, जे आहे तेच रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. बरोबर आहे? आपली जी वर्षभराची मेहनत आहे ती, पण याच्यात सोपा ज्यावेळेस पेपर येतो ना, तर त्यावेळेला आपण अशा मिस्टेक जास्त करतो. बरोबर आहे? पटकन सोडवण्यात किंवा सोपाय करत साधे साधे प्रश्न आपल्याकडून चुकतात, बेसिकचे प्रश्न चुकतात. आपण अवघड प्रश्न सोडवतो पण बेसिकला मात्र घाई होते. म्हणजे अगदी सोपा प्रश्न ज्यावेळेस असतो, पेपर पॅटर्न ज्यावेळेस सोपा असतो, त्यावेळेला आपल्याकडून घाईघाईमध्ये घाईघाईमध्ये म्हणजे आता तुम्हाला एक सिंपल प्रश्न बघा, सोपा प्रश्न असताना घाई करायची काय गरज आहे? तुम्ही निवांत जाणं गरजेचं आहे. म्हणजे एवढं पण निवांत नाही, त्याची प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे सोप्या पेपरला कशा पद्धतीने टॅकल करायचं, अवघड पेपरला मी यापूर्वीही असाच व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं सांगितलं. म्हणजे सोपे प्रश्न असतील त्यावेळेला तुम्हाला थोडंसं सिस्टमॅटिकली थांबून, घाई न करता अॅक्युरेसी टिकवायची तुम्हाला. बरोबर आहे? हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा थंब रूल असू शकतो. म्हणजे स्पीड सोबत तुमचा अॅक्युरेसी टिकवणं खूप गरजेचं आहे. बरोबर? सोप्या प्रश्नांमध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो, लक्षात घ्या. सिली मिस्टेकचे जे प्रश्न असतात ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि 50% प्रश्न कसे सोडवायचे याच्यावरती आपण एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवू. म्हणजे तळ्यात मळ्यात, म्हणजे ह्यातलं हे पण उत्तर वाटतंय, ते पण उत्तर वाटतंय, नक्की एक्झॅक्ट कसं उत्तर निवडायचं त्यातलं, याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू. तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला सांगताना याच्यातून लक्षात घ्यायचं असेल की सीपीचा पेपर जर सोपा आला तर तुम्हाला, कारण सोप्या पेपरमध्ये साधारणतः तुम्हाला 90+ मार्क्स हे घ्यावेच लागणार आहेत. ओके, 90+ शिवाय मुंबईत सोप्या पेपरमध्ये सिलेक्शन थोडंसं अवघड असतं. ठीक आहे, 90+ तुम्हाला घेऊन जायचंय. घाईघाईमध्ये चुका होतात, त्याला आपण सिली मिस्टेक म्हणतोय. त्या 3-4 जर आपल्याकडून होत असतील तर ती धोक्याची घंटा आहे. तुम्हाला याच्यावरती कंट्रोल करायचं आहे. समजतंय? जे एखादा प्रश्न अवघड आहे तो राहिला सोडवायचा तरी चालेल. समजतंय का? पण साधे साधे प्रश्न हातातले घालवू नका. कारण इथंच रिझल्ट मुलांचे गेलेले आम्ही बघितलेत, अगदी आलेले सुद्धा बघितलेत. चांगल्या पद्धतीनं टॅकल केलं. एका आमचा विद्यार्थी आहे समजा ऑनलाईनचा, त्याच्यामध्ये त्याचे 6 प्रश्न सोडवायचे राहिले. ठीक आहे, पण 94 सोडवले, व्यवस्थित टॅकल केलं. मित्रांनो, 94 पैकी त्यांनी 91 प्रश्न बरोबर आणले. समजतं? तर त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट आला. भले ते सोडवायचे राहिले, शेवटला 2 मिनिटात काही गोळ्या कुठेही मारून टाकल्या, तो भाग वेगळा. समजतंय? पण नाही टॅकल झालं, हरकत नाही. पण 94 पैकी 91 तर आणलं ना, अॅक्युरेसी तर टिकवली ना. समजलं? म्हणजे त्याच्याकडून ते सगळे प्रश्न नाही टेकल, कारण तो अवघड पेपर होता. ठीक आहे, सोप्या पेपरमध्ये टॅकल होतात पण घाईघाईमध्ये चुकतंय. आता इथं आपण थोडंसं अवघड पेपरला कम्पेअर करू. म्हणजे जर
सोपं असेल तर आपण बघितलं काय करायचं ते. आता जर समजा अवघड असेल तर थोडंसं डिफिकल्ट, म्हणजे तुम्हाला इथं वेळेचं बंधन असतं. म्हणजे 25चा पॅटर्न असला आणि गणितचा आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आपण म्हणतोय, इथं सर्वात जास्त वेळ जातो मेंटल अबिलिटी मध्ये आणि गणितामध्ये. तर मित्रांनो, याला येतंय तेवढं लगेच सोडवून टाकायचं, नाही येत त्याला स्किप करणं. अशा पेपरमध्ये, अवघड पेपरमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, सिलेक्शन वाला पॅटर्न ठरू शकतो तुमच्यासाठी पेपर स्किप करणं. ज्याने कोणी स्किप केला ना पेपर, म्हणजे नाही येत ना प्रश्न, समजा त्याला काहीतरी स्टार केलं, पुढे गेलो. समजा तळ्यात माठ वाटताना चौकट केलं, पुढे गेलो. काहीच माहित नाही त्या प्रश्नाबद्दल, झिरो केला त्या प्रश्नाच्या पुढे, क्वेश्चन पेपरमध्ये पुढे गेलो. समजताय? अडकून नाही बसायचं त्यात, मी सोडवून बघतो सुट्टय का वगैरे, असं अजिबात करायचं नाही अवघड पेपरमध्ये. जर येत असेल त्यावेळेलाच तिथं त्याला सोडवायचं आहे, नाहीतर मग सोडून द्या. बघितल्यावर आपल्याला कळतं की हा आपल्या टप्प्यातला प्रश्न आहे की नाही. खास करून मॅथ्स, मेंटल अबिलिटी आणि मराठी ग्रामर मध्ये होतं. जीएस मध्ये ठीक आहे, येत असेल तर डायरेक्ट, नाही येत तर तुम्हाला त्याचा काय त्याचा विषय नाही, तुम्ही इथं त्याला गोल करून किंवा चौकट करून, जर तळ्यात माहीत असेल तर चौकट करून तुम्ही सोडणार. पण गणित बुद्धिमत्तेमध्ये आणि खास करून मराठीमध्ये पण होतं असं, हे प्रश्न तुम्हाला स्किप करायचे आहेत, न येणारे, मग तो कितीही असू देत. आता याच्यावरती, आता तुमच्या मुलांच्या रिॲक्शन असतात याच्यावरती, वेगवेगळे असतात. आता माझाच एक विद्यार्थी मित्र आहे, तो मला म्हटला की सर, जगदीश पिंडगे म्हणून विद्यार्थी मित्र आमचा, तर तो मला म्हटला की सर काय झालं, लो मार्गेला होता तो. तर त्याचं असं म्हणणं होतं की सर काय झालं, पेपर मी स्किप करत गेलो, ते आमची प्रॅक्टिस तशीच आहे, म्हणजे आम्ही पॅटर्न तोच राबवतो की स्किप करायचंच आहे. ते जास्त स्किप झाले, जास्त स्किप झाल्यामुळे मला त्याचं टेन्शन आलं की मी हे कधी सोडवू. आणि हे स्वाभाविक आहे, येतं, समजतंय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, स्किप कधी होतात प्रश्न जास्त, पेपर अवघड असतो त्यावेळेला. समजतंय? टेन्शन घ्यायचं कारण नाही. जसं तुम्हाला अवघड आलाय ना, तसं सगळ्यांनाच अवघड जातो. तुम्ही मार्क्स बघा, सगळ्यांचे तसेच ऍव्हरेज येतात. तुम्ही आजचाच उदाहरण घ्या, तुम्हाला ठाणे ग्रामीणचे मार्क्स आले विद्यार्थी मित्रांचे, ठीक आहे, 80च्या वरती, 84चा तर टॉपरच आहे ठाणे ग्रामीण पोलीसमध्ये, लेखीमध्ये 84चा टॉपर. कारण तिथे 19 प्रश्न एमपीएससीच्या पॅटर्नने विचारलेत, म्हणजे परत एबीसीडी वगैरे असे पर्याय टाकून, बरोबर आहे. मग तो लेंदी पेपर झाला, अवघड प्रश्न झाले, बरोबर. मग याच्यामध्ये कट ऑफ हे कमीच लागणार आहेत. तुम्ही स्किप केलं, खूप स्किप झाले, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. समजतंय का? तुमचे मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत, तुमचे जे आहेत ना मार्क्स, ते तुम्हाला मिळवता आले पाहिजेत. अवघड पेपरमध्ये जरी कितीही स्किप प्रश्न झाले, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर जो स्पीड असेल आपला, म्हणजे सोडलेल्या प्रश्नांना, त्यांना मात्र एक काय म्हणतात त्याला, तुम्ही प्लॅन करून सोडवणं गरजेचं आहे. आता स्किप केले आपण सगळे प्रश्न, म्हणजे जे येत नाहीत ते, मग त्याच्यामध्ये जे जीएसचे आपण स्किप केलेले असतो ते पहिल्यांदा सोडवायचे, कारण ह्याला वेळ खूप कमी लागतो, बरोबर. त्याच्यानंतर तुलनेनं मराठी घ्यायचा, मराठीमध्ये जे काय आपण प्रश्न स्किप केलेले असतील ते सोडवायचे. आणि ते आपल्याला कळतं पॅटर्नच्या याच्यानुसार की बाबा इथून पुढे मराठीत, मग ते डायरेक्ट घ्यायला जायचं. समजतंय? त्याच्यानंतर बुद्धिमत्ता घ्यायचं, मेंटल अबिलिटी, कारण तुलनेनं सोपे असतात प्रश्न. आणि त्याच्यानंतर टप असतीलच तर मग गणित शेवट, मग एखादा राहिला तरी चालेल मित्रांनो. समजतंय का? कारण अशा पेपरमध्ये, अवघड पेपरमध्ये, तुम्हाला 90-95ची आवश्यकता नसते. तुम्ही जरी 85 आणलेत तरी तुम्ही सेफ आहात त्याच्यामध्ये, किंवा 80+ जरी आणलेत तरी पण तुम्ही सेफ आहात. जसं आत्ताच घ्या ठाणे ग्रामीणचं आलेलं, ठाणे ग्रामीणला टॉपरच 84चा आहे, 2 विद्यार्थी आहेत काहीतरी 84 वरती, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं मार्क्स जर आपण घेतले अवघड पेपरमध्ये, तरी सुद्धा आपल्याला रिझल्ट येऊन जातो. समजतंय का? म्हणजे हे असं जर केलं अवघड पेपर असताना, अशा पद्धतीनं जर त्याला सोडवलं, तर तुम्हाला येणारी 12 तारीख तुमच्या वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारी ठरू शकते. म्हणून तुम्ही पेपर कशा पद्धतीनं सोडवायचं याच्यासाठीचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचंय, कमेंट करायचंय, आणि महत्वाचं म्हणजे तुमचं जर का त्याच्यात वेगळं मत असेल स्ट्रॅटेजीमध्ये, कशा पद्धतीनं सोडवायला पाहिजे, सोपा असेल किंवा अवघड असताना वगैरे, तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, ठीक आहे. जर ते चांगलं असेल तर इतरांनी कमेंट वाचून त्यांना तो पण फायदा होऊ शकतो, म्हणजे तुमचंही मत इतर लोक वाचत असतात कमेंटमध्ये, म्हणून तुम्ही नक्की कमेंट करा, त्याचा फायदा इतरांना सुद्धा होईल, ठीक आहे. आणि मुंबई पोलीस, मीरा भाईंदर पोलीस, किंवा अगदी इतर जे जिल्ह्यांमध्ये किंवा एसपीचे, सीपीचे पेपर बाकी आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आवडल्यास लाईक जरूर करायचा आहे, ठीक आहे. धन्यवाद.